आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी या गावामध्ये घडली। होय, आरवाणे या गावामध्ये छोटंसं गाव म्हणजे याच गावामध्ये एक संत होऊन गेले, ते म्हणजे संत चोखामेळा विठ्ठलांचे सच्चे भक्त, ते म्हणजे संत चोखामेळा यांच्या गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली। होय, त्या एका लहानशा मुलाचा खून झाला। होय, त्याच्याबद्दल ऐकतोय, अर्थात कार्तिक खंडागळेच्या खुनाबद्दल धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। हा खून कोणी केला याच्या मागचं सर्वात मोठं सत्य आता उघडकीस आलेलं आहे। 10 वर्षाच्या कार्तिकला घरापासून गाडीवर नेऊन 4 दिवसांनी त्याच्या आरणच्या कोरड्या कॅनलमध्ये मृतदेह आढळून आला आणि त्याचा धारदार चाकूने वार करून आणि गळा दाबून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। आता या हत्येमध्ये सुरुवातीला नरबळी असल्याची दिशाभूल करण्यात आली होती, मात्र टेंभुर्णी पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत या हत्याचं गूढ उकललेलं आहे। हा खून नेमकी कोणी केला, या अवघ्या 10 वर्षाच्या मुलाला मारण्याचं नेमकं काय कारण होते, खून करायला सांगणारी ती महिला नेमकी कोण होती, याचं सर्व खरं सत्य आता समोर आले आहे। कोणी रचला होता खुनाच्या मागचा कट, याबद्दल सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदाच आला सर तर तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर पाहूयात, ही आहे धक्कादायक बातमी। माढा तालुक्यातील ही संत सावतामाळी यांच्यात परप्राणी पाहून झालेले अरणगाव या गावामध्ये 15 जुलै मंगळवार रोजी घरासमोर खेळणाऱ्या कार्तिक खंडागळे या 10 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचं समोर आलं, मात्र कुठेही तो आढळून आला नाही। दिनांक 19 जुलै शनिवार रोजी 4 दिवसांनी कार्तिकचा मृतदेह एका कोरड्या कॅनलमध्ये आढळून आला। त्यावेळी त्याच्या अंगावर धारदार चाकूचे वार आढळून आले होते। त्याची हत्या झाल्याचं यावरून निश्चित झालं, मात्र त्याच वेळी दिशाभूल करणारा एक प्रकार देखील त्या घटनास्थळी आढळून आला, तो म्हणजे मृत कार्तिकच्या जवळ नरबळीसारखा प्रकार दर्शवण्यात आला होता। त्यामुळे सगळ्यांना वाटलं की हा नरबळी असू शकतो, पण खरं सत्य तर दुसरंच होतं आणि ते सत्य उघडकीस आलं। नेमकं काय होतं सत्य, पोलिसांनी कसा तपास लावला, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कार्तिकचा मृतदेह कोरड्या कॅनलमध्ये आढळला नंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। त्यावेळी पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवत गावातील काही CCTV फुटेजवर लक्ष केंद्रित केलं आणि त्यामधील सचिन खंडागळे हा कार्तिकच्या नात्याने चुलत भाऊ लागतो। त्यानेच कार्तिकला गाडीवर नेत असताना तो दिसून आला। त्यावर टेंभुर्णी पोलिसांनी सचिनचं लोकेशन तपासले आणि तो घटनास्थळी असल्याचं आढळून आलं। त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यामध्ये घेतलं, मात्र त्यांना गुन्हा जरी कबूल केला असला तरी मूळ कारण अद्याप स्पष्ट झालं नव्हतं। मात्र लोकांनी हा नरबळी असल्याची सर्वात मोठी चर्चा झाली, त्यामुळे पोलिसांचा तपास याच भाऊकीच्या आरोपीपर्यंत थांबेल असं प्रत्येकाला वाटत होतं। पण टेंभुर्णी पोलिसांनी गावामध्ये आपली काही खबरी लावलेली होती, त्याचा परिणाम लगेच दिसून आला। सचिन खंडागळे जे आपल्या नात्यातल्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते आणि त्या दोघांनी कार्तिकला पाहिलं होतं आणि त्या मयत कार्तिकचं दोघांचे संबंध असल्याचे सुद्धा घरामध्ये सांगणार होता, असं देखील तो म्हणाला होता। त्यावरून संशयित आरोपी सचिन खंडागळे आणि त्याच्या सांगण्यावरून सचिन खंडागळे हा संदेश खंडागळे हा कार्तिकला घेऊन गेल्याची कबुली देखील त्यांना दिलेली आहे आणि कार्तिकला घेऊन जात असताना CCTV फुटेजमध्ये देखील स्पष्ट झालं होतं। मात्र आता या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते, ती महिला नक्की कोण हा प्रश्न देखील समोर उभा होता। विशेष म्हणजे ती महिला घरातलीच असल्याचं सांगितलं जाते। या महिलेमुळे हे सर्व प्रकरण घडलं आहे, त्या महिलेला देखील अटक व्हावी अशी सामाजिक कार्यकर्त्याची देखील मागणी आहे। आता कदाचित महिलेच्या सांगण्यावरून संदेश आणि सचिन इतर साथीदारांनी मिळून कार्तिकला संपवलं असेल। ती महिला नेमकी कोण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क स्थानिक नागरिक काढत आहेत। बघा, येणाऱ्या काळामध्ये त्या महिलेचा चेहरा देखील पुढील येणार असलेली सगळ्यात मोठी बातमी। पोलीस देखील तपास करत आहेत, अनैतिक संबंधाच्या अंधारातील लव्ह स्टोरी शोधून काढली आणि हत्येच्या मुळात जाऊन सूत्रधार आरोपीसह इतर 2 आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। नात्यातच असलेल्या महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे कार्तिक खंडागळे या छोट्या मुलाने पाहिले होते आणि हे सर्व कार्तिक खंडागळेला माहिती सुद्धा झालं होतं। या कारणामुळे कार्तिकचा खून करण्यात आला। मुख्य संशयित आरोपी सचिन खंडागळे आणि नातलग महिलेचे अनैतिक संबंध होते। या दोघांचे संबंध कार्तिकला माहीत झाले आणि याच कारणावरून सचिन आणि संदेश आणि आणखी 3 मिळून कार्तिकला गोड बोलून घटनास्थळी नेऊन या सर्वांनी त्याचा गळा दाबून त्यानंतर गळ्यावरती चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली। या गुन्ह्यामध्ये कार्तिकचा मर्डर हा नरबळीतून झालेला नसून तो अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलेलं आहे। ज्या महिलेचे संदेश खंडागळे आणि या आरोपीचे अनैतिक संबंध होते, ती महिला तिसरी नसून ती त्याची चुलतीच आहे, म्हणजे काकू पुतण्याचे अनैतिक संबंध असल्याचे त्या ठिकाणी समोर आले आणि नात्याला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना सध्या समोर आहे। पोलिसांनी मयत कार्तिकचा चुलत भाऊ संदेश खंडागळे आणि याची चुलती म्हणजेच त्याची काकीसोबतच अनैतिक संबंध असल्याचं आढळून आलं आणि या दोघांना कार्तिकनं बघितलं होतं। त्यावेळी कार्तिकनं हा सगळा प्रकार घरामध्ये सांगतो असं म्हटल्यावर आता नात्यामध्ये भाऊकीमध्ये आपली बदनामी होईल असं दिसून आल्याने
संदेशने त्याला मारण्याचा कट शिजवला आणि हा सर्व प्रकार त्याचा चुलत भाऊ सचिन खंडगळे याला सुद्धा सांगितला। दोघांनी थंड डोक्याने कट शिजवला, पण CCTV फुटेजमध्ये हा सर्व कट उघडकीस आला। CCTV फुटेजमध्ये कार्तिक खंडगळे याला मोटारसायकलवर घेऊन जाताना पोलिसांच्या लक्षात आले आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण पवार यांनी संदेश खंडगळे यांना ताब्यात घेतले। त्यावेळेस काकू सोबत आपले अनैतिक संबंध असून हे जर भावकीमध्ये समजलं तर आपली बदनामी होईल, यातून आपल्या कार्तिकला संपल्याचं त्यानं कबूल केलं। त्यामुळे केवळ अनैतिक संबंधामुळे निष्पाप कार्तिकचा बळी हा भावकीतील भावानेच घेतला, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल। या प्रकरणी पोलिसांनी देखील CCTV फुटेजच्या मदतीने कार्तिकचा चुलत भाऊ संदेश खंडगळे याला अटक देखील करण्यात आलेली आहे। त्याने घरकुलाच्या वादातून कार्तिकला मारण्याची कबूल देखील दिलेली आहे आणि विशेष म्हणजे सचिन खंडगळे हा संशयित आरोपी पोलिसाच्या सोबत राहून शोध घेण्याचा देखील नाटक देखील त्याने करण्यात आलं। आणि या कार्तिकच्या तपासावेळी म्हणजे 15 जुलैच्या रोजी पोलिसांसोबत राहून शोध घेण्याचे नाटक देखील करत होते आणि मृत कार्तिक आणि सचिन संदेश हे एकमेकाचे चुलत भाऊ आहेत असं पोलिसांनी देखील माहिती दिली आहे। पोलिसांनी संशयित आरोपी संदेश खंडगळे यांना पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पुन्हा चौकशी दरम्यान कार्तिकचा दुसरा चुलत भाऊ सचिन खंडगळे या संशयित तरुणास अटक केली असून यामध्ये धक्कादायक बातमी अशी मिळाली की तोच या खून प्रकारातील मुख्य सूत्रधार असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झाले। पण आता या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्या न्यायालयाची 3 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। यानंतर कार्तिक खंडगळे या तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यास अखेर पोलिसांना यश मिळाले। अशा प्रकारचे दररोज नवीन अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा आहे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। कारण एका पवित्र अशा ठिकाणी म्हणजे जिथं संत चोखामेळा यांनी विठ्ठलावरती नितांत भक्ती केली आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना संदेश दिला की देवावरती भक्ती कशी असावी, काय असावं, आणि त्याच गावामध्ये असा एक निष्पाप आपल्या कार्तिकचा बळी गेला। कारण काय की त्यानं काय पाहिलं होतं, त्या निष्पाप मुलानं काय केलं होतं, फक्त त्याच्या चुलतीचं आणि त्याच्या भावाचं अनैतिक संबंध पाहिलं होतं। ही गोष्ट त्याच्या घरामध्ये सांगतो, ही त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट खटकली आणि ही गोष्ट खटकल्यानंतर त्याच्या चुलत भावाने आणि त्याच्या दुसऱ्या भावाने त्याला कार्तिकला संपवायचा कट रचल्यानंतर त्यांनी काय केलं, गाडीवर नेऊन त्याला अशा एका ठिकाणी नेलं तिथे कोणीही व्यक्ती दिसत नव्हता। त्या ठिकाणी सुरुवातीला गोड बोलून चॉकलेट देऊन त्याला त्या गाडीवरती बसवण्यात आलं। गाडीवरती बसवण्यात आल्यानंतर त्याला नितांत म्हणजे कुठलाही व्यक्ती तिथे दिसत नव्हता, एखाद्या अर्जंट स्थळी तिथे नेलं, कॅनेलच्या ठिकाणी नेलं आणि त्याला त्याचे नरडं दाबून त्याला मारण्यात आलं। मारण्यात करून चाकूने त्याला सपासप वार देखील करण्यात आले। वार केल्यानंतर जवळजवळ नंतर त्याला हा खून उघडकीस येऊ नये म्हणून त्याने नरबळीचा प्रकार देखील त्यानं करण्यात आला। कारण त्याला सुरुवातीला पोलीस देखील थोडा गुंगारा पडले, हा देखील नरबळीचा आणि कर्णीबादाचा हा प्रकार दिसतो, पण नंतर पोलिसांनी चांगली शोध घेतल्यानंतर ही एक चांगली घटना समोर आली। मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।